आरफळ तालुका सातारा येथे मंडल कृषी कार्यालय हे गेली कित्येक वर्ष या भागातील सर्वसामान्य शेतकरी यांच्यासाठी असून सध्या त्याची परिस्थिती फार बिकट असून पूर्णतः इमारतीची पडझड झालेली आहे। आरफळ मंडळ कृषी कार्यालय हे 46 गावातील शेतकऱ्यांसाठी असून या सर्व गावातील शेतकऱ्यांना किरकोळ गोष्टीसाठी सातारा तालुका ऑफिसला जावे लागत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आरफळ गावाने स्वतःच्या मालकीची जागा कृषी विभागाला विनामोबदला दिली आहे। गेले 2 वर्ष ही इमारत धूळखात पडून आहे। शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांना तोंडी आणि लेखी सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून किरकोळ गोष्टीला सातारा तालुका ऑफिसला जावे लागत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांनी 2 वर्षापूर्वी इमारत वापरण्यास योग्य नाही असा पत्रव्यवहार केलेला असून तरी देखील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत। तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरात लवकर या इमारतीच्या चांगल्या पद्धतीने काम व्हावं अशी माफक अपेक्षा आरफळ गावचे ग्रामस्थ उमेश पवार यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी आरफळ गावचा रहिवासी असून एक कृषी विभागाचं मंडल कार्यालय आहे आणि हे गेले कित्येक वर्ष असंच पडू नये तरी कृषी विभागाने याची दक्षता घ्यावी। हे किती दिवस झाले 8-10 गावांना इथं ह्याचा संपर्क आहे, पण इथं कोणच नसतं या हे पडीक झालेलं आहे सगळं। इथं कुत्री वित्री बसतात सगळं होतं आहे। त्यामुळं मंडल अधिकाऱ्यांनी याचा काहीतरी विचार करून याचं दुरुस्ती करण्याची ही करावी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी आणि लवकरात लवकर ही इमारत दुरुस्त करावी अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।